काय? लंकेत तुळशीचं वृंदावन असलेला माणूस कसं काय? त्या महात्म्याचं नाव होतं बिभीषण. दोघांची भेट झाली. हरिजना सगळे भेटी काय म्हणले दोघे? एकमेकाला ओळखलं. माझ्या अंतकरणात ते स्मरण चालू आहे, त्यांच्या अंतकरणात ते स्मरण चालू आहे. दोघांचं स्मरण एक असतं. ती माणसं जवळ येतात. लक्षात ठेवा, ती माणसं संघ करून राहतात, ती माणसं पंथ करून राहतात, ती माणसं संप्रदाय करून राहतात. आणि दोघांनी एकमेकाला सांगितलं, महाराज तुम्ही रामाची पोरी, तुम्ही राम पाहिलाय, मी राम पाहिले नाही. मी सीता पाहिले, तुम्ही सीता पाहिले. कसं होतं बघा? हनुमंतरायाने कोणाला पाहिलं होतं? रामाला पाहिलं होतं. हनुमंतराय सीता पाहिली होती का? नाही. आणि विभीषणने कोणाला पाहिलं होतं? सीतेला पाहिलं होतं. विभीषणाने रामाला पाहिलं होतं. आपण असं करूया म्हटले, एकमेकावर कृपा करूया. तुम्ही मला मार्गदर्शन घडवून आणा, मी तुम्हाला सीतेचं दर्शन करू. काय सुंदर आहे जीवन. हनुमंतराय म्हटले, ज्याला युक्ती करावी लागेल, तुमच्यावर फार मोठं संकट येईल, तेव्हा कुठं देवाचे चरण भेटतील. काही आलं तरी चालेल म्हटले, देव मला भेटला पाहिजे. हनुमंतरायांनी युक्ती काय केली माहिती का? लंका जाळली, पण विभीषणाच्या घराला धक्का पण लागला नाही. चौकशी आयोग नेमल्यानंतर लक्षात आलं, बहुतेक विभीषण त्याला पाहून असला पाहिजे. आणि तो ठपका त्याच्यावर ठेवला की सारखे सारखे नीतीचे सल्ले देणारा हा माणूस एवढ्याला बाहेर काढा म्हणजे लंका सुरक्षित राहील. अरे बाबा, तेवढाच लंकेत होता म्हणून लंका सुरक्षित होती. पण हा विपरीत बुद्धीचा माणूस काय म्हणतो, ह्याला थोडा मंडळात बाहेर काढा, बस हप्ता चांगला चालतोय. किंवा आल्यावर काय दिवं लावलं नाही सगळ्यांना माहिती असतं. प्रत्येक गावात हेच असतं. काम करणारा माणूस चुकतोय असं दिसतं सगळ्यांना. का? तो करतोय म्हणून दिसतोय. तो काय करतच नाही, तो चुकतच नाही. युक्ती केली पाहिजे. लंका झाली, पण विभीषणाच्या घरात धक्का लागू दिला नाही. तो एक ठेवला आणि रावणाने छातीवर लाथ मारली विभीषणाच्या. शेवटचा पाप, फार मोठं पाप रावणाच्या आयुष्यात. सीतेचं हरण करून सुद्धा वाचला असता, पण संतांचा अपमान केल्यामुळे वाचला नाही. लक्षात घ्या. संत संगतीने न करावा वास, एखादा गुणदोष येईल अंगा, मग तया